मुंबईच्या राजकारणावरती गप्पा मारू. राज ठाकरे, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, कोण सगळ्यात चांगला नेता आहे? राज ठाकरे. राजकारणातली भाजी ही हिरवी भाजी म्हणजे उद्धव ठाकरे आणि हे जे गाजर आहे, गाजर हे म्हणजे एकनाथ शिंदे. हे दाखवलं जातं, गाजर दिलं जातं सगळ्यांना, पण ही भाजी ही लोकांना माहिती आहे ही पौष्टिक आहे तरी लोक खात नाही. हल्लीच्या राजकारणाचं पण असंच आहे. माझं सांगू शकत नाही, 100% ते लोक गुजराती करणार. आता ते बोलतात की आम्ही मराठी महापौर ठेवणार, पण ते 100% सांगतो मराठी महापौर हे लोक ठेवणार नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं, ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखची वरी होऊ या आधी जगाला. ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला, ते म्हणतात मला मराठीची सेवा करता आली, माझं भाग्य आहे. जो महाराष्ट्रामध्ये राहतो तरी सुद्धा मराठी बोलत नाही, मराठी सण संस्कृती पाळत नाही ना, तो परप्रांतीय. ते असंही म्हणतात ठाकरेंचा महापौर झाला तर खान पण होऊ शकतो. मराठीच होणार आणि झाला पाहिजे. अहो हक्कलपट्टी करायला लागले मराठ्यांची, सोडली अख्खी अर्धी मुंबई अशीच खाली केले. राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत, त्याच्यावरून पण समजेल ना मराठी माणसांची ताकद किती आहे ते. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. आणि जे असे बोलतात ना की मराठीचा हे मुद्दा करतात इलेक्शन आल्यावर, त्या लोकांना चपलीने हाणलं पाहिजे. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी संकेत वर्ग आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि न्यूज 18 लोकमतच्या या नव्या कोऱ्या शोमध्ये तुमचं स्वागत आहे. या शोचं नाव आहे बघतोय रिक्षावाला. रिक्षा हा खूप जास्त महत्त्वाचा एलिमेंट आहे, भाग आहे मुंबईचा. आणि अर्थात म्हणून आम्ही ठरवलं की पत्रकार जरी असलो तरी यावेळेला आपण रिक्षातून फिरूया आणि या रिक्षामधून गल्ली गल्लीत जाऊया. तर मंडळी, सध्या मी आलो आहे चेंबूरमध्ये आणि चेंबूरच्या एकंदरीत चेंबूरकरांची काय भावना आहे हे जाणून घ्यायचं आहे. अर्थात आपल्याला लोकांना गोळा करावं लागणार. त्यासाठी मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं की हे शस्त्र आहे आमचं, नेहमी हे शस्त्र असतात, हे शस्त्र आहे. त्याच्यामुळे आपण लोकांना बोलवण्याचा प्रयत्न करू याच्यातून. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी संकेत वरड, न्यूज 18 लोकमतमधून आहे. नेहमी आम्ही पत्रकार म्हणून फिरतो, पण आज मी रिक्षावाला म्हणून फिरतो इकडे. तर माझी एक विनंती आहे की सगळ्यांनी या जरा आपण बोलू, तुमच्या प्रभागातले काय प्रॉब्लेम्स असतील किंवा एकंदरीत मुंबईच्या राजकारणावरती गप्पा मारू. पालेभाजी हा प्रकार असतो ना, तर पालेभाजी हे लहान पोरं असू दे किंवा मोठी माणसं असू दे, ती पौष्टिक असते पण खायला बघत नाहीत. आता मला सांगा, राजकारणात अशी भाजी कोण आहे? असं बघायला गेलं तर राजकारणातली भाजी ही हिरवी भाजी म्हणजे उद्धव ठाकरे आणि हे जे गाजर आहे, गाजर हे म्हणजे एकनाथ शिंदे. हे बोलू, हे दाखवलं जातं, गाजर दिलं जातं सगळ्यांना, पण ही भाजी ही लोकांना माहिती आहे ही पौष्टिक आहे तरी लोक खात नाही. हल्लीच्या राजकारणाचं पण असंच आहे. हां, तर मग माझं तर मत आहे की हिरवी पालेभाजी खा आणि पौष्टिक. पण उद्धव ठाकरेंना मतं पडली होती विधानसभेला वगैरे. बघायला गेलं तर मग राज ठाकरे पण एलिजिबल आहेत. हो, राज ठाकरे पण एलिजिबल आहेत. आता तर तुम्ही बघताय कालपासून युती झालेलीच आहे राज ठाकरे उद्धव ठाकरेंची. काय वाटतं होतं युतीबद्दल? काय वाटतं हे तुम्ही मराठी माणसांचा एक वेगळा, काल त्यांनी दिवाळी साजरी केली का, तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत. आजचं जे येणारी जी निवडणूक आहे ती एकदम दिवाळीसारखीच असणार आहे. प्रत्येक मराठी माणूस हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच मतदान करणार आणि पूर्ण जे मराठी माणसाचं जे मतदान आहे ना, हे या दोघा भावंडांना. ठाकरे ब्रँड इज ब्रँड. भाजपवाले म्हणतात ब्रँडचा बँड वाजलाय. ब्रँडचा बँड वाजला नाही. येणाऱ्या काळात, येणाऱ्या निवडणुकीत आम्ही त्यांना सांगणार आहे आणि दाखवणार आहे की बोलतात ना, एक जण एकटा असला तर त्याला कोणीही मारू शकतं, दोन एकत्र आलं ना तर ते तोडायचं खूप मुश्किल असतं. तसंच मराठी माणसांना आता कळतंय, सगळ्या गोष्टी कळत आहेत, कोण फिरतंय, काय करतंय. आता साड्या कोणी वाटेल साड्या, कोणी देईल गाड्या, पण जो विचारपूर्वक ज्यांना देईल ना तो मतदान, त्यालाच सगळ्या मराठी माणसांचं, मराठी माणूस काय आहे, मराठी माणसाने आज मुंबई, आज महाराष्ट्रभर पूर्ण जर आपल्याला करायचं असेल चांगलं, आज या दोन्ही भावांच्या मार्फतच आपलं सगळं चांगलं होणार आहे. कारण ही मराठी माणसांचीच मुंबई आहे, महाराष्ट्र हा मराठी माणसांचाच आहे. आणि पूर्ण जर आपण इकडे कोणाला, ही लढाई मराठी माणसाची असं म्हणतो तुम्ही. मराठीच्या मुद्दा राजकारण होतं का? होतं. का असं होतं वाटतं मला? असं वाटतं होतं म्हणून, कारण मराठी माणूस पुढं आला पाहिजे आणि ही जी हे शिवसेना ही उद्धव साहेबांचीच आहे. काय करते वाटतंय मला.
उद्धव साहेबांचीच आहे आणि ते जिंकून आले पाहिजे असं मला वाटतं मराठी लोकांसाठी. कारण दोन्ही भाऊ एकत्र आलेत त्यामुळे हे दोघांनी दोन भाऊ कशाला एकत्र आले? मराठी लोकांना हे करायला. मग 20 वर्ष कुठे गायब होते? 20 वर्ष होते इथं पण लोकांनी त्यांचं हे खेचून घेतलं चिन्ह म्हणून इथंच एक मिनिट थांबा. 20 वर्ष मराठी, 20 वर्ष उद्धव ठाकरे राज ठाकरे लांब होते. हां, आता एकत्र आले, बरोबर. मग 20 वर्ष उशीर झाला असं वाटतं का? युती व्हायला उशीर झाला ना? हां उशीर झाला. सध्या तर राजकारण बघायला गेलं तर जे कोण असं बोलत असतील की मराठीबद्दल राजकारण करतोय कोणतरी, कोण पण असू देत, कुठले पण पक्षाचे असू देत, त्याच्याशी आम्हाला लेणं देणं नाही. पण मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हा मुख्य उद्दिष्ट प्रत्येक मराठी माणसाचं असं. आणि जे असे बोलतात ना की मराठीचा हे मुद्दा करतात इलेक्शन आल्यावर, त्या लोकांना चपलीने हाणलं पाहिजे. कारण जर मराठी ही आपली आई आहे आणि जो माणूस स्वतःच्या मुंबईतच राहून आईबद्दल प्रेम नसेल तर अशा माणसाचं काय लेणं आहे. स्वतः आम्ही कुणाला बोलत नाही की तुम्ही कुठल्या धर्माचे, कुठल्या जातीचे, पण तुम्ही कुठल्या राज्यातून पण आलात त्याच्याशी आमचंही काही लेणं देणं नाही. पण मराठी बोलता आलं पाहिजे हे प्रत्येक मराठी माणसांचं म्हणणंच असतं. आता आपण तुम्ही तेलुगूमध्ये जा. आता मी तुम्हाला एक सांगतो, याच्यामध्ये मराठीचा मुद्दा काढला तुम्ही म्हणून सांगतो तुम्हाला. महापौर कुणाचा होणार, महापौर मराठी होणार की अमराठी होणार, याच्यावरून सगळा वाद सुरू आहे. भाजपचे नेते असं म्हणतात की महापौर हिंदू महापौर होणार, पण तसं ठामपणे म्हणत नाहीत की मराठी महापौर होईल म्हणून. पण ठाकरे म्हणतात की आमचा महापौर मराठी असेल. तर तुम्हाला मराठी महापौरच हवा आहे की हिंदू पण चालेल? कारण की बघा, हिंदू मराठी असू शकतोस ना. मी सांगतो तुम्हाला कसं माहिती आहे का, हे बोल घेवडेत काय जण बोलणार आहेत, पण आहे ना मराठीच असला पाहिजे. मराठी माणूसच हिंदू असतो ना, का मराठी असतो कुठल्या दुसऱ्या देशातून आलेला असतो काय? मराठी महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रात मुंबई आहे, ही मुंबई मायानगर आहे आणि ही मराठी माणसाची मुंबई आहे. आणि या मराठी माणसाच्या नगरीमध्ये हा मराठीत महापौर असला पाहिजे. हे काय करतात, इतर लोकांना भडकवण्यासाठी, इतर म्हणजे जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत या लोकांना भडकवण्यासाठी ह्या गोष्टी करतात की त्यांनी मराठी माणसाला मतदान नाही करू. बघा ना तुम्ही, आता बिहारमध्ये इलेक्शन झालं, एक तरी मराठी माणूस झाला का तिथे आमदार? मराठीच्या मुद्द्यावर तर मगाशी काकू जरा 2 मिनटं इकडे येता का? इकडे तुम्ही इकडे उभे राहा. आता यांनी पण तो मराठीचा मुद्दा काढला. तर मराठी महापौर व्हावा की दुसरा चालेल? आमच्या पूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे की आमचा जो महापौर असेल तो मराठीच हवा आहे. हां होय. म्हणजे एकंदरीत तुमची भावना अशी की मराठीच, एकंदरीत सगळ्यांची भावना अशी की मराठीच महापौर व्हावा. आता आणखी एक प्रश्न जरा असा फन विचारायचा होता मला. नेते येतात मतं मागायला, ठीक आहे, तुमच्याकडे समजा ऑप्शन असेल की मत द्यायचं नाही दुसरं काहीतरी द्यायचं आहे त्या नेत्याला, तुम्ही काय द्याल? जाऊन दे आता, मी निशब्द आहे. नाही बोला. तुमच्या मनात हे बघा, आता इथपर्यंत आला, थांबू नका, आता बोला. मराठी माणूस इकडे चढतो, मनातलं बोलत नाही. काय माहिती आहे का, मत द्यायचं नसेल तर मी त्यांना एक चांगले विचार सांगेन की बाबा सगळ्यांना घेऊन चाला. नाही तुमच्या मनात ते नव्हतं. नाही ऐका माझं, बोला तुम्ही. जाऊन दे बस, नको, थँक्यू. तुम्ही बोला. मी एवढंच बोलू इच्छितो. मत द्यायचं नसेल तर काय द्याल? तर मत द्यायचं नसेल तर मी एक संदेश देऊ इच्छितो. मत द्यायचं नसेल, तुम्ही कितीही वाटा साड्या, तुम्ही कितीही फिरवा गाड्या, पण जो मराठी माणसाच्या विरोधात असणार आहे त्याला मतदान नाही करणार आम्ही. हां, म्हणजे जे मराठी माणसाच्या विरोधात असतील ना त्यांना आम्ही मतदान करणार नाही. हेच आमचं मेन उद्दिष्ट. तर चेंबूरमध्ये कोणाची ताकद आहे? चेंबूरमध्ये तर सगळ्यांची ताकद आहे. शिवसेनेची ताकद आहे, काँग्रेसची ताकद आहे, सगळ्यांची ताकद आहे, मराठी माणसाची ताकद आहे. मी तर म्हणतो पक्ष एक साईडला, पण आमचं मराठी तितुका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा. काकू या, काकूंना बोलवा इकडे. या तुम्ही पण या. अहो या, काय किती मराठी माणूस असाच मागे राहतो म्हणून येत नाही कुठे. काय नाही, काय आणलं ते? काय आणलं? बोरं खाऊ द्या हो, बोरं खाऊ द्या म्हटलं थोडं. पोरं का खाते? हां, खायची आवड आहे म्हणून. बोला ना. गाजर खाल्लाय कधी? नाही, कधीच नाही. अरे मग ते काकू म्हणाले की एकनाथ शिंदे गाजर देतात. आम्हाला कोणी नाही काय दिलं. आम्हाला कोणी काही दिलंच नाही तर काय बोलणार आम्ही? मग त्या लाडक्या बहिणीचे पैसे वगैरे तुम्हाला येत नसतील? नाही, आम्ही नाही घेतली. खंत आहे का त्या गोष्टीची? खंत आहे का आले पाहिजे? नाही, मला नाही आहे. मला येतं, तुम्ही तर एलिजिबल नाही ना त्या गोष्टीसाठी. नाही, मला पण आले पाहिजे का? केले नाहीये आणि आम्हाला नको येते. का नको येतो? नको, कारण काय माहिती, ते आमचेच पैसे आहेत, सरकारकडून येतात आहेत ते. त्याच्यामुळे काय, आम्ही अर्ज केला पण नाहीये आणि आम्हाला नको येते लाडक्या बहिणीचं. काय म्हणतोय? काय वाटतं मुंबईत कोणाची सत्ता येईल आता?
असं सत्ता ठाकरेंचीच आहे असं. कोणते ठाकरे? आता हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र झालेले आहेत, तर हां, तर त्यांची सत्ता यायला पाहिजे असं आमची आहे. आली पाहिजे ना, येणार. कारण कितीही झाले तरी एकीपणा हा कधी तुटत नाही. आले एकत्र 100% ठाकरे गटच येणार. हो, आणि आम्हाला खात्री आहे. विधानसभेत काय झालं बघितलं ना? विधानसभेत भाजपला चांगलं मतदान पडलंय. आम्हाला पण पडणार ना. एक आमदार आमचा आला नाही म्हणून असं होणार नाही की ठाकरेंचं सीट जाणार. जनतेला कळणार कुठे काय करायचं ते. काय 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 आताही नगरसेवकाची निवडणूक आहे ना, त्यातून समजणार ना. आता हे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत, त्याच्यावरून पण समजेल ना मराठी माणसांची ताकद किती आहे ते. शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे. तुम्ही शिंदे का आता बघा एक मिनिट थांबा. ते शिंदे म्हणतात शिवसेना त्यांची आहे, बाळासाहेबांची शिवसेना त्यांची आहे. ते कोर्टाने पण त्यांना ते आपलं हे धनुष्यबाण देऊन टाकलं. कोर्टाने सांगू द्या, कोणीही सांगू द्या, त्याचा आम्हाला फरक नाही पडत. कोर्ट मोठा आहे. असू दे कोर्ट, पण शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली बरोबर आहे. आहे. तेच तसं आम्हाला कळतं. आम्ही फक्त बाळासाहेबांना मानतो की शिवसेना ही बाळासाहेबांची आहे. बस. बरोबर आहे. शिवसेना काय शिवसेना हां तेच म्हणतोय, शिवसेना बाळासाहेबांचीच आहे. पण तीच एकनाथ शिंदेना मिळाली ना आता. चोरली ना त्यांनी, ती चोरली. अशी कशी चोरली? ती सुप्रीम कोर्टाने दिली त्यांना आता. हा, त्यांनी पैसे दाबून घेतले असेल चिन्ह, असं कसं तुम्ही बोलता का चिन्ह? हो, पैशाचा खेळ आहे. पैसे दिल्यावर काही चोरता येतं. हां, बरोबर आहे ना. पैसे दिल्यानंतर तुमच्याकडे मतचोरी होते का? हा? मतचोरी होते का तुमच्याकडे? होतात ना, का नाही होणार? पैसे वगैरे वाटतात का? रात्र आहे वैराची, उगाच लोक घोषणा थोडी देतात. आहे ना, दिवस कसा मग तरी जातो. आहे हो, आम्हाला दुःख वाटतं की महाराष्ट्राला जपलं पाहिजे मराठी माणसाने. तुम्ही बोलवतात मग अशी काय ते पैसे काय पैशाचा खेळ? सगळा पैशाचा खेळ आहे हा. इमानदारीने बघितलं ना तर मला तर मी लहानपणापासून मला वाटतं मी 8वी 7वीपासून मी राजकारणामध्ये आहे. 7वीपासून राजकारणामध्ये बसा आपण यार, बसा आपण बसून बोलू. तेव्हापासून मी शिवसैनिक आहे. हा तुम्ही शिवसैनिक आहात? कट्टर शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मी. आणि आतापर्यंत पण बाळासाहेबांचा आणि इथनं पुढे पण मी बाळासाहेबांचाच कट्टर मला शिवसैनिक सांगा, शिवसैनिक आहात तुम्ही, सगळं बरोबर आहे. आता तुम्ही खूप हे करताय, दिवाळी आली आणि ठाकरे बंधू एकत्र झाले आणि मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र झाले. 20 वर्ष मराठीचा मुद्दा होता, 20 वर्ष एकत्र नाही झाले ठाकरे बंधू. त्यांच्या भावाभावामध्ये काय तर असेल त्यांचे गैरसमज, पण आता ते गैरसमज आता दूर झालेले आहेत. आणि आता आता तेच ना, भाजपवाले म्हणतात की हे सत्तेसाठी एकत्र आले. नाही. त्यांना इथे आपल्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांना मराठी लोकांचं हे अस्तित्व जागा ठेवायचं आहे. त्या कारणासाठी दोघं एकत्र आलेले आहेत. हेच मेन मुद्दा हा आहे की त्यांना मराठी माणसांचा महापौर पाहिजे इथे आम्हाला. त्यासाठी दोघं भाऊ एकत्र आलेले आहेत. आणि भाजपचं झालं तर भाजप सांगू शकत नाही. 100% ते लोक गुजराती करणार. 100% म्हणजे 101% ते लोक गुजराती. आता ते बोलतात की आम्ही मराठी महापौर ठेवणार, पण ते 100% सांगतो मराठी महापौर हे लोक ठेवणार नाहीत. ते असं पण म्हणतात की भाजप हा पक्ष जो आहे हा छोट्या पक्षांना किंवा इतर पक्षांना संपवायचा प्रयत्न करतो. हां, सरळ आहे. पण ही शिवसेना संपणारी नाही. जोपर्यंत ठाकरे ब्रँड आहे, ठाकरे ब्रँडला कुणीही संपू शकत झालं ना, आता भाजपवाले म्हणतात बँड वाजला त्याचा. नाही. आणि ते असं आता अहो ते ऐका ना, ते असंही म्हणतात ठाकरेंचा महापौर झाला तर खान पण होऊ शकतो. नाही. मराठीच होणार. मराठीच होणार. तुम्ही असं कसं बोलता? तुम्ही काय काय भडकलात? नाही. मराठीच होणार आणि झाला पाहिजे. तुम्ही असं बोलू नका खान होईल, गुजराती होईल, आमका होईल. शक्यच नाही ते होणार. असं पण म्हणतात ठाकरेंचा जो आता मतदार आहे त्यात मुस्लिम मतदारांची पण भर पडली आहे. असू दे, काही असो, पण महापौर मराठीच होणार हे आम्ही लिहून देतो तुम्हाला. मराठीच होणार आणि झाला पाहिजे. अहो हक्कलपट्टी करायला लागले मराठ्यांची. सोडली अख्खी अर्धी मुंबई तर अशीच खाली केले. का मुंबई आता बघा, आता मुंबई रिकामी झाली आहे. मराठी माणसाचा प्रश्न आहे. मराठी माणूस घर सोडून जातो, घर विकून जातो. तो आता आपण सरकारला नाही ना, आमच्यासारखे आहेत ना, अजून आमच्यासारखे आहेत ना. आम्ही जाणार पण नाही. का जाणार? मुंबई महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा. कोणी पण आयरे गैरे येणार, हाकलून देणार असं थोडी होतं. छत्रपती शिवाजी महाराज देशाचे जगाचे आहेत. फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित कशाला ठेवायचं महाराजांना? नाही, इथं मराठ्यांचं चालणार आणि चालवणार. मराठी माणसाचं चालणार आणि आम्ही चालवणार. आम्ही एक निष्ठावंत आहोत. जसं मला कळतं तशी मी. आता तुम्ही एक सामान्य माणूस, तुम्ही कार्यकर्ते नाही आहात, बरोबर? तुम्ही सामान्य आहात, तुम्ही बाळासाहेबांना मानता. एकनाथ शिंदेना काय संदेश द्याल? एकनाथ शिंदेना काय संदेश? त्यांना काय संदेश देणार? ते ऑलरेडी जगाचा संदेश घेऊन बसले सगळं. काय संदेश देणार? ते मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री. ठरवा, उपमुख्यमंत्री आहेत ते, आता मुख्यमंत्री नाही. एखादा तुम्हाला एक म्हण सांगू का?
ते 3 स्टार ते पोलीस स्टेशनचं तर काय माहिती नाही, 3 स्टार 4 स्टार त्याच्या अजून एखादा हवालदार झाला ना ते हसण्याची गोष्ट आहे. तसं झालेलं आहे. म्हण कुठे याच्यामध्ये आहे ना अहो, म्हण कुठे गेली? होते म्हणणार होते. नाही नाही मुख्यमंत्री होते की नाही. हां आता लोक पुढं पण असं म्हणतात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, घराच्या बाहेर नाही पडले. नाही पडले. कोण म्हणतं? अख्खा कोविडचं त्यांनी पूर्ण हँडल केलं. कोण बोलतं? तेव्हा हे सगळे हो गायब झालेले. हे तर म्हणतात त्यात पण घोटाळा केला. नाही केला घोटाळा. नाही केला कारण आम्ही ह्या पूर्ण घाटलात वाटप आम्ही केलं. घरोघरामध्ये धान्य वाटप, औषधं आणि बिचारे आमचे काही जण आमच्या वाडीतले एक व्यक्ती ऑफन झाला. तुम्ही खूप अच्छा तुम्ही काम केलं. बरं वाटलं तुमच्याशी बोलून. खूप जोश आहे तुमच्यामध्ये. मराठीचं अस्तित्व पाहिजे. उद्या नाही ते गुजरात इथे हे आता पाटा लागला. तुम्हाला एक सल्ला देऊ का? हो बोला ना. निवडणूक लढवा. हा ह्या उद्या गुजराती पाटा अहो, ते जाऊ द्या, निवडणूक लढवा. लढू नक्कीच. असल्या नशिबात तर उभं राहणार. हा पण ब्रँड ठाकरे ब्रँड. हा दुसरा ब्रँड नाही. किंवा कोणी रात्री फोन येणार ताई हे करतो उभे राहा म्हणून. अजिबात नाही. एक जोक सांगू तुम्हाला. बोला ना. माझ्याकडे दाढी आहे, माझ्याकडे रिक्षा पण आहे. आहे ना. असं कोण आहे आपल्याकडे अजून एक? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मी पण होऊ शकतो ना म्हणजे उद्या. मी पण रिक्षावालाच आहे. मी पण रिक्षा तुमच्याकडे दाढी नाही. नाही आपण आमच्या नावात ब्रँड आहे. काय? भोसले ताई म्हटलं तर आपल्याला आपल्या नावात ब्रँड आहे. भोसले मग आणि तुमचा विषय हार्ड आहे काकू. आलो यांच्याशी बोलून. काका रिक्षावाले आहात का? कधीपासून चालवता रिक्षा? 20 वर्ष झाली. किती? 20 वर्ष झाली. काय वाटतं एक रिक्षावाला म्हणून तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटतात? नाही, प्रॉब्लेम तर भरपूर राहतातच मानवी जीवनामध्ये. प्रॉब्लेम नाही असा माणूसच नाही आहे. पण त्या प्रॉब्लेमवरती सुद्धा मात करून पुढं चालणं हे मानवी जन्माची सार्थकता आहे. म्हणून प्रॉब्लेम पाठीमागं ठेवून ते पुढं चालत राहणं त्याच्यामध्ये सुख. तुम्ही व्याख्यान वगैरे देता का? हो देतो. है ना? हो ओळखलं ना मी लगेच. एकदम डायरेक्ट इन्स्पिरेशनल भाषणच सुरू केलं. आता मला सांगा, मराठी आहेत ना तुम्ही? हो. गाव कोणतं तुमचं? कासपठार, सातारा. सातारचे आहात का? हा, सातारचं अजून कोण आहे आपल्याकडे? सातारचे आहेत भरपूर. आमचे राजे आहेत. नाही अजून शंभूनाथ आहेत. दरेगावात कोण राहतं? आहेत ना. दरेगाव कोणाचं गाव? जाधव. दरेगाव. एकनाथ शिंदेचं. देणार की नाही मत सात्विक शिंदेना? नाही, मताचं अजून काही ठरवलेलं नाही आहे. पण मराठीचा मुद्दा आहे तो मला खूप आवडला. कारण आमच्या साधू संत महात्म्यांनी, शूरवीरांनी, ही महाराष्ट्र भूमी आहे, ह्या शूरवीर साधू संतांनी मराठीचा एक पाईक म्हणून सेवा केलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं, ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखाची वरी होऊ या द्या जगाला. ह्या जगाला जर तत्त्वज्ञान जर कोण सांगत असेल तर ज्ञानेश्वरी सांगते. आणि असा ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला, ते म्हणतात मला मराठीची सेवा करता आली, माझं भाग्य आहे. आणि आजसुद्धा या मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मला खूप स्वाभिमान वाटतो या गोष्टीचा. आणि ह्या मराठीची जी सेवा करतात त्यांच्यासाठी आपण रात्रंदिवस अगदी उभा आहे. कोण करते सध्या मराठीची सेवा? कोणता पक्ष मराठीची करतो? सेवा आता सध्या तरी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा उचललेला आहे. आणि तो मला खूप स्वाभिमान वाटतो त्या गोष्टीचा. आणि ह्या बरोबर करणारे हा. आहेत, त्यांच्यासाठी आपण कायम बरोबर. तत्पर आहोत. काका आता एवढं सगळं हे बोलले, तुम्हाला वाटतं मराठीच्या मुद्द्यावरती राजकारण होतं? नाही ना, मराठीच्या मुद्द्यावर राजकारण होतं, पण राजकारण करू नये. पण मराठी ही मुंबईची आहे आणि मुंबईमध्ये मराठी माणूसच राहतो आहे. आणि बोलतात ना की मुंबई आमच्या मराठी माणसाच्या हक्काची आहे. साहेब, तुम्हाला बघितलं तर समजा तुम्ही गुजरातमध्ये गेला, तामिळनाडूमध्ये गेला, त्या ठिकाणी तुम्ही जर त्या मराठी भाषेमध्ये बोलला तर ते तुम्हाला बोलणार की आप मराठी बात करे, मराठी में तामिळ में बात करो, गुजरात में बात करो. साहेब, गुजरातमध्ये जाऊन जर आपण दुकान एखादं भाड्याने घेतलं आणि त्या ठिकाणी तुम्ही गुजराती पाटी लावली तर गुजराती लोक आपली पाटी लावून देणार का त्या ठिकाणी? तद्वती ह्या ठिकाणी मध्ये मुंबईचा ठसा हा मराठी माणसाकडे आणि मराठी माणूस पाटीचं बोललात तेव्हा ती पाटी बघा तिकडे, ती इंग्रजीत आहे, मराठी नाही ती. नाही, मराठी आहे. या ठिकाणी सन्माननीय पक्ष नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे साहेब यांनी काय सांगितलं, चुकून उद्धव ठाकरे बोलवते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उद्धव ठाकरे. तर या ठिकाणी मराठी नाव असेल, त्याच्यामध्ये कुठंतरी इंग्लिश लिहिलं तरी चालेल, पण मराठी ही पहिली पाटी हवे. आता तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना वगैरे बोललात म्हणून मला एक विचार असं वाटतं, आता दोन्ही भावांनी युती केली आहे बरोबर. मराठी माणूस म्हणून तुम्हाला वाटतं काही युती केली आहे पुरेशी आहे की आता विलिनीकरण करून टाकावं?
नाही पक्ष दोघांचा काय नाही विलरीकरण नाही, प्रत्येकाचे मतभेद हे वेगळे असतात. आता मराठी माणसासाठी ते दोघं जण एकत्र आलेले आहेत. आपल्याला महाराष्ट्राचं आता तुम्हाला माहिती आहे काय चाललंय, राजकारण कसं चाललंय. नाही, आम्हाला नाही माहित, तुम्हीच सांगा. नाही, ओके. मराठी माणूस कुठे होळपला जातोय, मराठी माणसाकडे प्रत्येकाचं दुर्लक्ष झालेलं आहे. आणि हा मराठी माणूस कुठेतरी एकत्र यावा यासाठी या दोघा भावांनी आज 20 वर्षांनी एकत्र आलेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला आज कुठेतरी शांती लाभली असेल असं आम्हाला वाटतं. आणि हे जर दोघं एकत्र आले आणि मध्यंतरी ते जेव्हा महाविकास आघाडीची स्थापना झाली होती, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते, तेव्हा उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले. तेव्हा भाजपवाले म्हणाले होते बाळासाहेबांच्या आत्म्याला अशांत झाला असेल असं म्हणाले होते. नाही ते ठीक आहे, ते त्यांचे मतभेद आहे ना. परंतु ज्या ठिकाणी योग्य असतं त्या ठिकाणीच माणूस खेचला जातो. साहेब मुंग्या असतात ना, ह्या गुळाला आणि साखरेलाच लागतात, कारल्याला रागत नाही. परंतु माणसामध्ये माणूस ओळखण्यामध्ये माणूस कधीतरी चुकी करतो. आपल्याकडे कारलं कोण आपल्या राजकारणात? नाही ते ठीक आहे, ते सगळ्यांना माहिती आहे, आम्ही काय नाव नाही घेऊ शकत. परंतु तुम्हाला मला पूर्ण विश्वास आहे या काकू बोलतील. याकडे कारलं कोण आहे राजकारणात? कारला सांगू नको, जाऊ दे. आता 15 दिवसावर हे आले, आचारसंहिता लागलेली. हां, कशाला घाबरायचं? घाबरत नाही सर. जनतेला माहिती आहे कारलं कोण आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, मी राज ठाकरे साहेब आत्ता आलेत, म्हणजे युती आत्ता झाली. पण ह्याच्या अगोदर पण राजसाहेब ठाकरे ना मराठीबद्दल बोलतात ना, आम्हाला अभिमान आहे. गल्लीतलं एवढं जरी मूल एखादं भांडणाचं काय बोलतात माहिती आहे का? तुला नाही हिंदी बोलायचं, ठाकरे का बुलाव का, राज ठाकरे का बुलाव का, हा दरार आहे साहेबांचा तो. आणि म्हणून मराठी माणसाने एकत्र यायचं. बरोबर आहे. तुम्हाला वाटतं मराठी माणसाने एकत्र यावं आणि मराठी म्हणून मतदान करावं? हिंदुस्थानमध्ये हिंदी आणि महाराष्ट्रामध्ये मराठी आणि महापौर हा मराठीच होणार, ही काळ्या दगडावरची रेष. आणि तोही महापौर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच होणार. कार्यकर्ते आहात का? कार्यकर्ता नाही आहे, एक मराठी माणूस म्हणून. आज आमचं आवडतं व्यक्तिमत्व म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि त्यानंतर जर आम्ही कोणाकडे बघतो तर उद्धव साहेब आणि राजसाहेब. आणि मराठी लोकांना जी गोष्ट पाहिजे होती ती काल म्हणजे 24 तारखेला या दोघांनी करून दाखवली, जे एकत्र आलेत. प्रत्येक इलेक्शनला असं व्हायचं, रिझल्ट लागल्यानंतर बोलायचे अरे यार हे एकत्र असते तर आपल्या सीट किती वाढल्या असत्या. बरोबर, तुम्ही बरोबर म्हणता, एकत्र आले किंवा सगळं ठीक आहे. पण आता बघा, राज ठाकरेसुद्धा मराठीचा मुद्दा घेऊन इतकी वर्ष राजकारण केलं. मागच्या विधानसभेत एक पण आमदार आला नाही, बरोबर? मग मराठी माणूस मतदानच करत नाही ना त्यांना. मराठी माणूस मतदान करत नाही असं. काकू 1 मिनिट तुम्हाला संधी दिली, 5 मिनिटात परत तुमच्याकडे येतो. थांबा, तुमच्याकडे परत येतो. तुम्हाला येणार तुमच्याकडे. मराठी माणूस मतदान करत नाही असं होत नाही. मतदानाची एक टक्केवारी असते आणि ती टक्केवारी राज ठाकरे साहेबांकडे नक्कीच आहे. फक्त त्याला एक जोड पाहिजे होती, ती उद्धव साहेबांची मिळालेली आहे. आणि येणाऱ्या इलेक्शनला महापौर हा या दोघांचाच बसणार. आता तुम्ही बोला मतदान. अमित ठाकरे उभे होते. अमित ठाकरे स्वतः पडले. त्याच्यात पण गोळ झाला ना मतांचा. तुम्ही समजा तुमच्या घरात एक 8-9 ते फॅमिली असेल, तुमची बहीण, तुमची आई, एक मत पडलं म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. मग मतं गेली कुठे? मी तर माझ्या घरात समजा माझा भाऊ उभा आहे तर मी माझ्या भावालाच करणार ना. मग त्यात घोटाळा झाला. तुम्हाला वाटतं कुठे गेली मतं? काय माहिती. तुम्ही ना त्या 1 मिनिट थांबा. तुम्ही ना त्या नेत्यांसारखी उत्तर देता. आता मला नाही माहिती. हा कॅमेरा निघाला की बरोबर सांगाल तुम्ही. पण आम्हाला कळालं की राजसाहेब ठाकरेंना एकच मत. अरे मग बाकीची मतं गेले कुठे त्यांचे? तुम्ही शोधा आता. बोला. नाही पण जाऊ द्या, आम्हाला राज ठाकरेंचा पण अभिमान आहे. राज ठाकरेंचा पण अभिमान म्हणतात. काकांना मगाशी आवाज दिला होता, ते काहीतरी कामात व्यस्त होते, ते आत्ता आले शेवटी. 2दा बोलवलं यांना मी. 2दा बोलवलं तुम्हाला मी. जाऊ द्या, आता मी नाराज आहे तुमच्यावरती. पण सध्या तुम्हाला काय वाटतं राजकारणात कोण नाराज आहे? राजकारण नाराज कोण आहे? नाराज कोण आहे सध्या? नाराज सध्या शिंदे साहेब नाराज आहे. का? कारण तर आता 2 ठाकरे बँड एकत्र आल्यामुळे ते नाराज आहेत. त्यांना आता भीती वाटायला लागली आहे. आणि BJPवाले पण नाराज आहेत. भीती शिंदेंना वाटते, नाराज BJPवाल्यांना भीती नाही? त्यांना पण भीती आहे. त्यांना माहिती आहे आता ठाकरे ब्रँड एकदा म्हणजे मराठी माणूस पूर्ण एक वाटणार आहे. आणि आता आपलं काय धडगत नाही. परवा बघा, ती नगरपंचायत, नगरपरिषद वगैरे निवडणुका झाल्या, तुफान मतं पडली, तुफान BJPला. तर टेन्शनच गेलं ना. टेन्शन गेलं, ते मशीनने त्यांचं टेन्शन मशीनने घालवलं. त्याने ते खरं वोटिंग झालेलं नाही आहे. ते त्यांचं सगळं सेट आहे. आणि ते सामान्य त्यांना इलेक्शन लढायचं असेल ना तर अक्षरशः त्यांनी सगळं मशीन बाजूला ठेवून लढावं आणि आपलं वोटिंग बघावं.
की मराठी माणसाची काय ताकद आहे ती. ही मशीन सेट असल्यामुळे सगळं त्यांचं चाललेलं आहे वन साईड. मला सांगा, तुम्हाला असं वाटतं का हो, असं तुम्ही मराठी आहात, एवढं मगासपासून तुम्ही कळवळीने मराठीबद्दल बोलताय, शिंदेनी पण एकत्र यावं का इकडे? नाही, ते आले तर चांगली गोष्ट आहे. त्यांनी ॲक्च्युली बाहेर पडायच नाही पाहिजे होतं. आले तर चांगली गोष्ट आहे, वेल अँड गुड. या दोघांना बरोबर आले तर आणखी ठाकरेंनी मुळात शिंदेना एक्सेप्ट करावं का? आता ते करणं न करणं त्यांच्यावर. काय पण तुमचा सल्ला म्हणजे तुम्हाला काय वाटतं? माझं मत आहे की त्यांना करावं. त्यांनी घेतलं तर अतिउत्तम आहे. कारण ते मराठी म्हणजे आता ह्या महाराष्ट्राला गरज आहे, पुऱ्या महाराष्ट्र एकीकरणाची. सगळे मराठी एकवटले पाहिजे. आपल्या बीजेपीला हद्दपार करायचे असेल ना तरी सगळ्या मराठीने एकवटलं. राग खूप आहे बीजेपीवरती, किती बोला. हा, बीजेपी राग असंच आहे ना की बघा ना, आता आपल्या महाराष्ट्राची काय मुंबईची काय वाट लागली आहे, कशी वाटवायला लावते मुंबईचं. मराठी माणसांना रोजगार राहिला नाही आणि आता एवढी दादागिरी वाढली परपंत्यांची या पर्यंतची. मराठी माणसाला जिथे तिथे म्हणजे आता मराठी माणसं इथे मुंबईमध्ये जगण्याची खूप मोठी मुश्किल झालेली आहे. मराठी माणूस मुंबईमध्ये जगण्याची मुश्किल झाली आहे. इकडे ए बाबू कमी इकडे इकडे. मगापासून तू करत होतास वर खाली. बस 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 बिंदास बस, आपलीच आहे. राज ठाकरे माहिती आहेत का? हां. कोण आहेत? ते नाही माहिती. उद्धव ठाकरे माहिती आहेत? हां. एकनाथ शिंदे, हां. देवेंद्र फडणवीस. हां. कोण चांगलं आहे? लवकर बोल. परत बोला ना. राज ठाकरे, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, कोण सगळ्यात चांगला नेता आहे? राज ठाकरे. का रे बाबा? कारण का म्हणजे ते दोघं भाऊ एक सोबत आले आणि पूर्ण मराठी म्हणजे हा महाराष्ट्र म्हणजे मराठीच असायला लागा. कारण का कळलं कळलं कळलं. किती शिकतो? चौथीत. काका मला सांगा, किती पक्ष आहेत सध्या आपल्याकडे? किती पक्ष आहेत म्हणजे इथे लढायला? नाही नाही, एकंदरीत राज्यात किती पक्ष आहेत सध्या? राज्यात असे भरपूर पक्ष आहेत, ते काय मोजता येणार नाही आहे. म्हणून तोच मुद्दा होता माझा. बघ आपण मोजू. शिवसेना युबीटी, मनसे. काय ऐका ना, काय मोजूया आपण. शिवसेना युबीटी, मनसे, एकनाथ शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार, काँग्रेस, भाजप. आता मला सांगा, आपण जोड्याला उघडू. कोण कोणासोबत आहे? जोड्या लावणार ना. कोण कोणासोबत आहे? BJP शिवसेना बरोबर आहे. अजित पवार वेगळे गेले, आता यांची चालू आहे वार्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची. हाच मुद्दा आहे माझा. हे लोक एका ठिकाणी एकत्र, दुसऱ्या ठिकाणी वेगळे. विधानसभा 1 वर्ष आधी झाली तेव्हा अपोजिटमध्ये लढले, आता एकत्र. खिचडी झाली असं वाटतंय का? भाजपाने ना पूर्ण राजकारणाचं गचकरण करून टाकलं, कळलं ना. त्यांना काय माहिती आहे काय, त्यांना सोबतीला कोण नको आहे. त्यांना फक्त आपल्याला कसं राज्य जिंकायचं आहे, कुठलं राज्य जिंकायचं आहे ते त्यांना फक्त तेवढंच माहिती आहे. त्यांना सोबतीला कोण नको आहे, फक्त हम करू सो कायदा हा त्यांना पाहिजे. समजलं ना. BJP आहे साधा पक्ष नाही आहे. तो बोलतो ना 1 नंबरचा पक्ष. हे फोडाफोडी करून 1 नंबरचा पक्ष होतो का? सांगा तुम्ही मला. त्यांचं असं मत आहे की पुढची जी निवडणूक असेल किंवा एकंदरीत पुढे सिंगल हँडेडली आपण निवडणूक लढवायची आणि एखादी. मग ते मग एकनाथ शिंदे आणि दादांचं काय होणार? मग काय होणार, काय होणार बघा ना तुम्ही. आज त्यांनी मनसेला एवढ्या शिवतत्वावर गेले, गोड गोड बोलले की आम्ही तुमच्यावर हाय, आमच्यावर या. शेवटी काय केलं हो, त्यांच्या पोराला पण नाही साधा जिंकून दिला तुम्ही. हां, तुम्ही त्यांना मदत नाही केली. कुठलं राजकारण करताय तुम्ही सांगा मला. याला राजकारण नाही बोलत, स्वार्थ आहेत ते, एकदम स्वार्थ. तुमचं एकंदरीत बोलण्यावर यांचं मला कळतं की कुठेतरी ठाकरेंबद्दल यांना सॉफ्ट करणार आहे. पण आता मी तुम्हाला एक विचारतो, ठीक आहे, आता ठाकरे आता जरी एकत्र आले असतील, फार जुनी नाही. एक गोष्ट 5 वर्ष आधीची आणि एक गोष्ट 6 वर्षात, एक गोष्ट गेल्या वर्षीची आहे. आदित्य ठाकरे निवडणुकीला उभे होते, त्यावेळेला मनसेने सीट सोडली. अमित ठाकरे उभे होते, उद्धव ठाकरेंनी जाहीरच करून टाकली महेश सावंतांची कॅन्डिडेट. नाही 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 नाही, उद्धव साहेब पण 3 दिवस थांबले होते. लक्षात ठेवा, उद्धव साहेब 3 दिवस थांबले होते, वाट बघत होते की आज कुठला त्यांचा नेता येईल की आम्हाला मदत पाहिजे. तुम्ही राज ठाकरेंनी मनापासून देऊन टाकला. मी काय बोललो तुम्हाला, इथे सवाल तो नाही आहे, इथे आम्हाला त्या समोरच्याला पाडायचं आहे, सदा सर्वणला पाडायचं आहे. जर सदा सर्वण का तो गद्दार आहे म्हणून त्याला पाडायचं होतं. आता मुळात आता विधानसभेचा सोडून दे, मुळात असं सध्या गद्दार कोणाच करत नाही. हा नेता त्याला, तो नेता याला गद्दार बोलतो. सगळं सोडून देऊ सगळं. मराठीच्या मुद्द्यावरती राजकारण होत आहे का?
नाही, राजकारण कशाला होणार? दोन्ही भाऊ एकत्र आले म्हणून राजकारण झालं? सांगा तुम्ही मला. सत्तेसाठी एकत्र आले म्हणतात. अहो, ते बी जे पी काही बोलते हो. बी जे पीला काय फक्त तोंड दिलं बोलायला? राजकारण असं होत नाही आहे. एक नेत्यांना महाराष्ट्रातील सगळ्या नेत्यांना एक शेवटचा सल्ला. शेवटचा सल्ला म्हणजे काही घोटाळे नाही झाले पाहिजेत इलेक्शनमध्ये. पारदर्शक इलेक्शन झालं पाहिजे. समजलं ना? आज काय चाललं आहे माहिती आहे ना तुम्हाला? तुम्ही सांगा. भारतामध्ये काय चाललं आहे तुम्ही सांगा. अहो, तुम्ही सांगा मला. यांचे 50 त्यांचे 200 पार, हे कुठलं चाललं आहे राजकारण? सांगा मला. त्यांचे 200 पार, इथे 50. तिथे पण युपीला पण तेच झालं. सांगा ना. ते का मग ते म्हणाले की नगर परिषद पण तेच झालं असं म्हणाले ते. काका तुम्ही या, तुमच्याशी बोलतो. काय वाटतं मराठीच्या मुद्द्यावर राजकारण होतं का? बघा, आज आतापर्यंत सगळं महाराष्ट्र मराठीने घडवलं आहे. शरद पवार असू दे, राज ठाकरे असू दे, बाळासाहेब ठाकरे असू दे, हे सगळ्या कुटुंबांनी हे घडवलं आहे. तर मराठी माणूसच महापौर व्हायला पाहिजे. सगळ्यांचं इथे 80% लोक मराठी आहेत. एकनाथ शिंदेंचं झालं तर काय हरकत आहे? एकनाथ शिंदे भाजपचे हे आहेत, हस्तक आहेत. ते मराठी माणसाच्या फेवरमध्ये एकनाथ शिंदे नाही आहेत. जसे अमित शहा बोलतात तसं ते वागतात. अमित शहा बोलेल तसं ते करणार. एकनाथ शिंदे हे मराठी माणसाच्या बाजूने नाही. जर मराठी माणसाच्या बाजूने असेल तर अशी परिस्थिती. आज किती आपल्या कंपनी गेल्या महाराष्ट्रातून, मेन कंपन्या भारतीय वेदांता, फॉक्सकॉन वगैरे, बरोबर. किती कंपनी? 5 कंपन्या गेल्यात. कोणामुळे गेल्या? आज ह्या कंपन्या, आज आपली मराठी पोरं एवढी बेकार आहेत. कोणामुळे बेकार आहेत? एकनाथ शिंदेची हिंमत आहे का की आपण हे जे इकडनं कंपन्या गेल्या एक तरी बाबा थांबवायचं? मुख्यमंत्री येऊन सोडी जाईल काय तिकडे परवानगीशिवाय बाहेर? का मला असं वाटतं एकनाथ शिंदे नाराज आहेत सध्या तिकडे पण. बघा, भाजप हा पक्ष असा आहे, तो कोणाला पुढे आणून देणार नाही. भाजपला कोणालाच पुढे आणायचं नाही. फक्त स्वतःचंच RSSची एक मोठी खेळी असते. खेळी अशी असते की ते कोणाला पुढे येऊन देत नाही. मराठा OBCमध्ये भांडण, दलित मुस्लिममध्ये भांडण. त्यांना काय विकास करायचा नाही, फक्त त्यांना सत्ता पाहिजे आणि पैसा मिळवायचा, बस. बाकी काही नाही. या, काय करता? मी फॅब्रिकेशन व्यवसाय माझा. मतदान करता ना? मतदान? हां, 100% मतदान करतो. मतदार आहेत ना मी. मुंबईकर सुद्धा आहे. मतदार यादीत किती वेळा नाव आहे तुमचं, काय बघितलं आहे का? म्हणजे मतदार म्हणजे मतदार यादीमध्ये सध्या ते नावं डबल ट्रिबल नाही नाही, दुबार मतदानामध्ये नाही आहे का नाही मला माहिती नाही. ते राजकीय पक्ष जे शोधत आहेत, पण माझं ते एकच सिंगल नाव आहे करून मी. पण बाकी इतर चेंबूरमध्ये जवळजवळ. मग काय कोणाला मत देणार यावेळेला? मी लोकशाहीला कुठल्या एक अपक्ष उमेदवाराला मतदान करणार. मी कुठल्या राजकीय पक्षाला अजिबात मतदान नाही करणार. म्हणजे कुठल्याही याच्यावर आमचा काडीचाही विश्वास नाही आहे. का हो असं? कुठल्या पक्षाने काय केलं, कोणासाठी काय करत करून? ज्याच्याकडे गडगंचा पैसा आहे, चांगल्या 2-2, 4-4 खोके आहेत करून, अशा लोकांना तिकीट भेटते. बाकी राजकीय पक्षाचे जे सर्वसामान्य कार्यकर्ते असतात ते असेच उपाशी मारतात. कोणत्यानं कधी न्याय मिळतो? त्यांना कुठे पुढे संधी मिळते त्या लोकांना? तुमच्याकडे परत 2-4 करोड रुपये खर्च करायला असेल तर तुम्हाला तिकीट, तरच तुम्हाला सत्ता तुमच्या हातात. हां, जनतेला बी असाच उमेदवार लागतो, हा भाग वेगळा. म्हणजे जनतेला पण असाच उमेदवार लागतो? हो 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 हो. जनतेला पाकिट बिकट दिली, काहीतरी मतदान केलं, बिर्याण्या चारल्या, बरोबर आहे. तुम्ही 5 वर्ष काही जरी नाही केलं तरी त्यांना काही फरक पडत नाही. बिर्याणीवरती लोक? हां, 100% बरोबर आहे. आणि त्यात आणि मेन मुळात काय माहिती का, की अशा लोकांच्या बाबतीत जे भामटे जे आहेत ना, अशा लोकांनाच प्रचंड मताने लोक निवडून येतात. अपक्षांचा तर विचारसुद्धा करत नाही आम्ही अजिबात. त्यांना असं वाटतं की अपक्षानं जर मतदान केलं नाही, तसं नाही आहे. म्हणजे काय माहिती का, एक मोठ्या प्रमाणात त्यांना पाप लागेल. बरोबर आहे. हां, अपक्षाचं मतदान केल्यामुळे अपक्ष थोडी निवडणार. ही मानसिकता जनतेमध्ये तयार झाली. त्याच्यामुळे अपक्षासारख्या उमेदवारांना कोणी मतदान. पण जरी अपक्षांना तुम्ही म्हणता की तुम्ही अपक्षाला मतदान करणार आहात, पण सत्ता काय येणार नाही अपक्षांची, इतकं मात्र नक्की आहे. सत्ता तर कोणत्या तरी पक्षाची येईल. कोणाची सत्ता येईल असं वाटतं यावेळेला? तर सत्ता येणार ज्याच्याकडे पैसा आहे, बरोबर आहे, त्यांची सत्ता येणार. मेन मुद्दा, भाजपची सत्ता 100%पैकी 100% येणार. बरोबर आहे. भाजप सत्तेसाठी लाचवलेला आणि अतिशय एक बदमाश पक्ष आहे ॲक्च्युली मेन मुळे. बरोबर आहे. सत्ता येण्यासाठी कुठल्याही थराला जाणारा पक्ष आहे. मग ते तुम्ही काही बी करा, काही बी बोला, काही बी करा, तशी त्यांना काय घेणं देणे काय नाही. तुम्ही टीका करा, यासाठी काही जाहिरात करा, काही करा, काही नाही. सत्य म्हणजे सत्तेमध्ये यायचं आणि नंतर आपल्या मनमानीप्रमाणे कारभार करायचा. भाजपचा मेन मुळातच. ठाकरेंना काय संदेश आहे? ठाकरे बंधू एकत्र आलेत ते काय, ठाकरे येऊन काय होणार आहे करून? मी ठाकरे जण आले काय आले? मी एक साधा सिंपल प्रश्न होतो जनतेला आणि सर्वसामान्य जे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा. सर्व ठाकरेंना या ठाकरे येऊ या पैकोन येऊ ते मनसेवाले येऊ, बरं रे.
तिकीट त्यालाच मिळते ज्याच्याकडे करोडोनी पैसा आहे, त्यालाच तिकीट मिळते. एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता जो आहे बरोबर आहे, त्याला असंच असं त्या एखाद्या खड्या सगळं फेकलं जातं करून आणि त्याने आयुष्यभर झेंडे खांद्यावर घ्यायचे. मेन मुळात मग काय माहिती का, सतरांच्या उचलायच्या बेसिकली. उचल्याच्या बरोबर आहे ना. अशा लोकांच्या बाबतीमध्ये का मी तर म्हणतो राजकीय पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना बंड केला पाहिजे. बरोबर, जर तुम्हाला तिकीट जर ह्यांना जर द्यायचे असेल बरोबर, तर 5 वर्षाचे घोळबेळ कशाला करत बसायचं, माऱ्या हे ते हे दुनियादारी तुम्हाला करायची गरज काय. मला विचारू, तुम्हाला तिकीट दिलं तर लढाल का? 100% मी निवडणूक लढणार सुद्धा आहे अपक्ष म्हणून, आणि 2 ठिकाणी निवडणूक लढणार आहे मी. हो, आणि मी जनतेला अशा पद्धतीने करणार मेन बोल की मी महाभ्रष्टाचार करणार आहे आणि आपण सर्वांनी मिळून महाभ्रष्टाचार करण्यासाठी आपण मला मतदान करा असं मी अशा पद्धतीचे मी प्रचार करणार आहे. कारण काय माहिती आहे का, मेन मुळातच येणारा प्रत्येक उमेदवार भ्रष्टाचार करणारच आहे बरोबर. मग मी का नाही, मला एवढं म्हणायचं का मी जर भ्रष्टाचार जर केला तर तो भ्रष्टाचाराच्या गंगा लोकांपर्यंत आणेल. समजा मी त्यांना म्हणतो 5 वर्षामध्ये 200 कोटीचा भ्रष्टाचार करायचा मोठ्या प्रमाणामध्ये बरोबर आहे, त्याच्यातले 180 कोटी जनतेचे आहे आणि 20 कोटी माझे. म्हणजे जो काही भ्रष्टाचारचा जो पैसा येतो आज जो तो राजकीय पक्ष जो येतो तो काय करतो, मी ना स्वतःच फक्त काय करतो हडपतो. तुम्ही वाटणार बेसिकली. 100% वाटतं. एक साऊथच्या पिक्चरची जी फिल्म असते, म्हणजे साऊथची फिल्म असते ना, तशी काकांची एकदम स्टोरी आहे. पैसा लुटणार आणि लोकांमध्ये वाटणार. खूप दमलाय तुम्ही. मराठीवर जेवढा अत्याचार होते त्यामुळे दमाला होत आहे. काय अत्याचार होतो एवढा मराठीवरती? आणि ठाकरे असताना काय अत्याचार होतो? आले किती गेले किती, गद्दाराची लाकरे. महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड, तो म्हणजे ठाकरे. नेते कोणीही असू देत, ते किती भ्रष्टाचार. कार्यकर्ते आहात का? हां, मी कार्यकर्ता नाही, मी सर्वसामान्य माणूस आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं मी मराठी आहे आणि महाराष्ट्रीयन आहे. त्यामुळे मराठीवर जेव्हा जेव्हा अन्याय होतो ना, तेव्हा आतून रक्त असं गरम होतं. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा यावेळेला गरम रक्त झालंय, चटके बसतील का? नक्की समोरचा जळून जाईल, एवढं रक्त गरम आहे. तर मला एवढंच म्हणायचं होतं की नेता कोणीही असो का, कितीही काही असो, माझं मत एकच आहे की ठाकरे ब्रँडचा या ठिकाणी जर टिकला ना तर मराठी माणूस टिकून राहील. कारण जो इतर लोकांवरती तो वचक आहे. तुम्हाला वाटतं का यावेळेला ठाकरेंसाठी डू ऑर डायची लढाई, जर इकडे जर ते हरले मग ते संपला विषय, असं वाटतं का तुम्हाला? कारण की हे एक शेवटची अपेक्षा होती की एकत्र या फायनली ते आलेत. जर आता ते हरले मग विषय काय आमचा संपला, असं वाटतं का? ठाकरेच नव्हे तर प्रत्येक मराठी माणसासाठी, प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसासाठी ही डू अँड डायची लढाई आहे. आता जर तुम्ही एकत्र नाही आलात तर मग फार कठीण आहे, फार कठीण. आणि मग आता दुसरं बघा, आता ठाकरेंचा विषय झाला आपला, शिंदे आणि फडणवीस आहेत, दादा पण आहेत, त्या साईडला काँग्रेस वगैरे पण आहे. त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे दादा काँग्रेस जाऊ द्या, शिंदेबद्दल आपण थोडंसं खास बोलू, कारण की शिंदे नाही म्हटलं तरी शिवसेनेचे प्रॉडक्ट आहेत. कसं मी पुन्हा एकदा सांगतो, कुठलाही नेता असू दे, कुठलाही राजकारण असू, कुठलाही पक्ष असू दे, माझं एकच मत आहे, जो परप्रांतीयांचा जो वरचढ वाढत चाललाय ना, तर जो वचक घालायचा असेल तर तुम्हाला ठाकरे कोण परप्रांतीयांचा मुद्दा एक थोडासा तुम्हाला सविस्तर सांगतो. जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली होती तेव्हा बाळासाहेबांनी साऊथ इंडियन्स जे आहे त्यांच्या विरोधातून हे सगळं बंड पुकारलं होतं. साऊथ इंडियन्स नंतर तो सगळा विषय बाळासाहेब नंतर हिंदुत्वाच्या वाटेवरती गेले, मग तो मुसलमानांच्या विरोधात सगळं झालं. मग राज ठाकरे आले, त्यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात सगळं सुरू केलं. आता कुठेतरी हा गुजरात्यांच्या विरोधात थोडंसं आपला तो एक नॅरेटिव्ह दिसतो. तुम्हाला काय वाटतं सध्या परप्रांतीय म्हणजे तुम्ही कोणाबद्दल बोलताय? साऊथ इंडियन्सबद्दल बोलताय, उत्तर भारतीयांबद्दल बोलताय की स्पेसिफिक गुजरात्यांबद्दल बोलताय? नाही, परप्रांतीयाची डेफिनेशन किंवा व्याख्या माझी वेगळी आहे. जो महाराष्ट्रामध्ये राहतो तरीसुद्धा मराठी बोलत नाही, मराठी सण संस्कृती पाळत नाही ना, तो परप्रांतीय आहे. मग तो हिंदू असू दे किंवा कोणीही असू दे, कुठलाही याचा असू दे, जो महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा आदर करत नाही आहे, महाराष्ट्र संस्कृतीचा आदर करत नाही, तो परप्रांतीय आहे. या लोकांचं असं मला जाणवलं की मराठीच्या मुद्द्यावरती यंदाची निवडणूक होईल आणि सामान्य माणूस जो आहे तो मराठीच्या मुद्द्यावरती मतदान देऊ शकतो. आणि या रिक्षावालासोबत तुम्ही असेच राहा, आपण फिरू आणि लोकांच्या मनातला कल काय तो जाणून घेऊ. सध्या तुर्तास इथेच थांबतो.